माजी मंत्री सुनील केदार यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे। मेडिकल रुग्णालयातल्या डॉक्टर्सनी तपासून केदार यांना फिट घोषित केलं आणि त्यानंतर त्यांची रवानगी आता तुरुंगामध्ये करण्यात आली आहे। घोटाळ्याच्या आरोपानंतर नागपूर कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावलेली होती। जितेंद्र शिंगाडे आपल्याला अपडेट देत आहेत। जितेंद्र, नम्रता, आपण पाहिलेलं आहे की 22 तारखेला सुनील केदार यांना शिक्षा सुनावली होती कोर्टाने। 5 वर्षाची ही शिक्षा आहे आणि त्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली आहे। त्यानंतर ते उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत होते। त्यांचं क्रिएटिन वाढलेलं होतं, काही हार्टचे प्रॉब्लेम होते, ते आता सगळे नॉर्मल झालेले आहेत आणि जवळपास 6 दिवसाच्या रुग्णालयातील मुक्कामानंतर आता त्यांना डॉक्टरांनी फिट घोषित केलं। त्यानंतर पोलिसांनी जी कारवाई असते ती पूर्ण केली आणि आता त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आलेला आहे। त्यांचा जो बेल अप्लिकेशन आहे, म्हणजे जामिनावर जे सुनावणी आहे, ती आता आजही कोर्टात सुरू होती। आता त्यावर शेवटचा निर्णय देण्यासाठी कोर्टाने शनिवारची तारीख निश्चित केलेली आहे। त्यामुळे किमान शनिवारपर्यंत त्यांचा मुक्काम आता तुरुंगातच राहणार आहे। नम्रता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।